अहमदनगर शहरातील राज चेंबर परिसरातील फलटण पोलीस चौकी या चौकाला भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे। चौकाला ऍक्च्युली मूळ ठराविक एक कुठलं नावच नाही पाहिजे। समोर फलटण चौक, या बाजूला राज चेंबर, कोणी त्याला राज चेंबर म्हणतो, कोणी त्याला फलटण चौक म्हणतो। पर्टिक्युलर त्याला आजपर्यंत कुठलंही नाव नाही। सर्वप्रथम पहिले आमची प्रामुख्याने हे मागणी आहे त्या चौकाला आपण हे नाव देण्यात यावे। त्याच्याच लगत असलेल्या बापूसाहेब दर्गा, त्याला अनेक जाती धर्माचे लोक त्यांना मानतात त्या ठिकाणी आणि त्यांचा पण खूप मोठा इतिहास आहे। ते शिर्डीचे साईबाबा पुस्तकामध्ये त्याचं रेफरन्स सुद्धा दिलेला आहे, शिर्डी साईबाबा आणि बापू, म्हणून त्या रस्त्याला बापूसाहेब हे मार्ग देण्यात यावे। आणि हे फक्त आपण नियोजन फक्त करणार नाहीये, याचा पूर्ण आम्ही पाठपुरावा करू। आपल्याकडून पण आम्हाला पूर्ण महासभेसाठी ते पार्टी पुढची प्रक्रिया आम्ही बाकीचे नगरसेवक सुद्धा त्याचं पत्र त्या ठिकाणी देणार आहे। पण हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आपल्याकडे ज्यावेळेस राष्ट्रीय नेते सगळे या ठिकाणी घोषण किल्ल्यामध्ये होते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात, त्या काळामध्ये मौलाना अब्दुल कलाम सुद्धा या ठिकाणी स्थानबद्ध केले होते। म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू मराठी आहे ती आजारी होती, त्यांनी अनेक वेळा अर्ज केला बाबा त्यांना भेटून मला त्या अंत्यविधीसाठी जाण्याची परवानगी, त्यावेळेस त्यांना ब्रिटिशांनी माफीनामा मागितलं। भारताचे पहिले शिक्षण मंत्री तथा भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलंय। लोकजागृती करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांविरोधात वृत्तपत्रातून लेखन करत स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता। भारतरत्न मौलाना आझाद यांचं अहमदनगर शहराशी एक वेगळं भावनिक नातं जोडलं गेलंय। ब्रिटिशांनी त्यांना शहरातील भुईकोट किल्ल्यात काही वर्ष कैद ठेवलं होतं। या कैदेदरम्यान त्यांनी गुबरे खातीर हे पुस्तक लिहिलं, तर स्वातंत्र्यानंतर ते देशाचे शिक्षण मंत्री राहिले। एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रीय नेत्याचं वास्तव्य शहराशी जोडलं गेलंय। त्यामुळे आता त्यांचं नाव हे अहमदनगर शहरातील राज चेंबर फलटण पोलीस चौकी येथील चौकाला द्यावं अशी मागणी करण्यात येते। तर मंगलगेट ते राज चेंबर येथील रस्त्याच्या कडेला सुफी संत सय्यद फजल शाह वली रहे यांची दर्गा आहे। ही दर्गा सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे। विविध धर्माचे भाविक दर्शनाला या ठिकाणी येत असतात। तर या दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याला सुफी संत सय्यद फाजल शाह वली रहे बापूसाहेब मार्ग असं नामकरण करावं अशी मागणी आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। तर या संदर्भात साहेबान जागीरदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज प्रामुख्याने आय लव्ह अहमदनगर या फाउंडेशनच्या माध्यमातून शहराचे सर्व प्रतिष्ठित लोकांना सोबत घेऊन आज सन्माननीय आयुक्त साहेबांना अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपण बघू शकतो ज्या प्रकारे दर्शनी अहमदनगर शहरामध्ये दर्शनी भागामध्ये सर्वात प्रमुख चौक ज्याला आपण म्हणतो, कोणी काही लोकांनी त्याला कोटला नाव दिलेलं आहे कारण की ते कोटला परिसरामध्ये आहे। काही लोक त्याला फलटण चौकी म्हणतात, त्याचप्रमाणे काही लोक त्याला राज चेंबर्स म्हणतात। परंतु पर्टिक्युलर आजपर्यंत त्याला कुठलंही विशिष्ट असं नाव त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेलं नव्हतं। म्हणून आम्ही सर्वांनी एका विचाराने एका मताने सर्वांनी ठरवलं की कोणत्या तरी अशा महापुरुषांचं नाव आपण या चौकाला द्यायचं की ज्याचा आदर्श समाजापुढे देशासमोर ठेवून, चांगला आदर्श ठेवून आपल्याला काहीतरी एक चांगलं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे। म्हणून सर्वांनी एका मताने सुचवलं की आपण त्या ठिकाणी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव त्या ठिकाणी त्या चौकाला देण्यात यावे। त्यांचं नाव का द्यायचं तर त्यांचं आणि अहमदनगर शहराचा, ऐतिहासिक अहमदनगर शहराचा अतिशय भावनिक संबंध आहे। आपण बघू शकतो स्वतंत्र काळामध्ये सर्वात मोठा आणि प्रत्येक वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करणारे एक म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद होते। आणि अनेक वर्ष त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढा त्या ठिकाणी दिला होता
आणि पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी त्या काळामध्ये ते फिरले होते आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यांचा अनेक योगदान या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिला होता. त्यांना अनेक वर्ष कारवासुद्धा तुरुंग कारवासुद्धा झाला होता आणि आपल्याच या अहमदनगर शहरामध्ये जे भुईकोट किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये त्यांना अनेक वर्ष कारवासुद्धा त्या ठिकाणी भोगावं लागलं होतं. आणि याच अहमदनगर शहरामध्ये त्यांनी एक जसं त्या काळाचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि यांनासुद्धा ज्या तुरुंगात ठेवलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक या अहमदनगर ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये लिहिलं होतं. त्याचप्रमाणे मौलाना अबुल कलाम आझाद यांनीसुद्धा एक पुस्तक याच आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये लिहिलं होतं. आणि अनेक आपण सांगू तेवढं उदाहरण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो त्यांच्याबद्दल. म्हणून त्यांचा त्या चौकाला आपल्याला मौलाना अबुल कलाम आझाद हे चौक असं त्या महानगरपालिकेने घोषित करावं. आणि त्यालाच लगत असलेला जे रस्ता आहे जे मंगलगेटकडे जातो त्या ठिकाणी त्या चौकाच्या पलीकडंच बापूशाह वली रहमतुल्लाह अलैह यांची दर्गा आहे. सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात. म्हणून त्या रस्त्याला बापूसाहेब वली रहमतुल्लाह अलैह शाह फैजल ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव त्या रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात यावं म्हणून आम्ही हे आयुक्तांना या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि लवकरच सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन महासभेतसुद्धा याचा प्रस्ताव पाठवून पूर्णपणे याचा पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी हे पूर्ण चौकाचं जे नाव आपलं जे ठरलेलं आहे मौलाना अबुल कलाम आझाद चौक आणि त्याचप्रमाणे रस्त्याचा बापूशाह वली रहमतुल्लाह अलैह रस्ता मार्ग हे जे ठरवलेलं आहे हे लवकरच होणार असं आश्वासित आम्हाला उपायुक्त पठारे साहेब यांनी सविस्तर चर्चा करून यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि मी आशा व्यक्त करतो लवकरात लवकर ह्याच्यामध्ये आपण मार्ग काढू. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.